आज मी तुम्हाला दाखवणार आहे बीड जिल्ह्यामध्ये असणारे अंबाजोगाई तालुक्यामधलं असं एक मंदिर जिथे एका राजाने साधू संतांना खूप त्रास दिला. आता हे ऐकून इंटरेस्ट आला असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी तुमचा आकाश. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी निघालो श्री मुकुंदराज मंदिरकडे. तेवढ्याच आलो मंदिरला. शके 950च्या सुमारास अंबापूर म्हणजेच आताच्या अंबाजोगाई मध्ये जयतपाल नावाचा राजा होता. त्या राजाला ब्रह्मस्वरूप पाहण्याची अति उत्कंठा होती. त्यामुळे अंबापूर मध्ये जो साधू येईल त्या साधूला जयतपाल राजा असं म्हणायचा. मला ब्रह्मस्वरूपचं दर्शन करायचंय. जर राजाची विनंती सफल झाली नाही तर जयतपाल राजा त्या साधूस कारागृहवासात पाठवायचा व तळे खंदायला लावायचा. ही वार्ता मुकुंदराज महाराजांपर्यंत गेली व ती वार्ता त्यांनी त्यांच्या गुरूंना सांगितली. गुरूंची आज्ञा घेऊन मुकुंदराज निघाले अंबापुरी म्हणजेच अंबाजोगाईकडे. अंबापुरी मध्ये आले व बालरूप घेऊन नारायण नावाचा गजर करीत राजवाड्यात शिरले. जसं जयतपाल राजाने मुकुंदराजला बघितलं तसंच राजाने ब्रह्मस्वरूप दाखवा अशी विनंती केली. तेव्हा मुकुंदराजने जयतपाल राजास ब्रह्मस्वरूप दाखवले व ब्रह्मस्वरूप दाखवणे झाल्यावर जयतपाल राजास विचारले, राजा ब्रह्मस्वरूप दर्शन झाले का? तेव्हा जयतपाल राजाने मुकुंदराजास नमस्कार घातला व जयतपाल राजा मुकुंदराजास असं म्हणले, आता या दासास जी आज्ञा कराल ती शिरसामान्य आहे. मुकुंदराजाच्या आज्ञेने जयतपाल राजाने सर्व साधू संतास सोडवून आणले व त्या सर्व साधूस क्षमा मागितली व मुकुंदराज महाराज त्याच ठिकाणी अंतर्ध्यान पावले व त्यांच्या भक्तांनी त्यांची समाधी तिथेच बांधली. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.